नमस्ते सर्वांना. तुम्हा सर्वांचं PMC मराठीवर मी सविता शिंदे स्वागत करत आहे. आजचा आपला दुसरा एपिसोड आहे पृथ्वीच्या ऊर्जेचा इतिहास याबद्दलचा. आपण पहिल्या एपिसोडमध्ये पहिले 5 भाग बघितले. आता पुढचे आपण 3 भागांबद्दल जाणून घेऊयात. चला तर मग सुरुवात करूया या प्रवासाला. भाग 6. मनुष्याच्या चेतनेचे जाळे, ह्युमन कॉन्शियसनेस ग्रीड. आताच आपण बघितले की प्राणी हे किती महत्त्वाचे आहेत आपल्या ग्रहावरती आणि त्यांचे अस्तित्व आपल्या ग्रहावरून नष्ट झाले तो प्रत्येक प्राणी एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड किंवा ऊर्जेचं एक वलय, त्याचं एक कॉन्ट्रीब्युशन आपल्या पृथ्वीला करत असतो आणि ती ऊर्जा आपल्या पृथ्वीच्या भोवती एक घेराव घालते. प्रत्येकजण हा युनिक आहे. जर फक्त 2 कीटक या पृथ्वीवरती आहेत असं आपण समजू आणि दुसरं कोणीही नाही आहे, तर ते कीटक जर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड स्वतःभोवती आणि आपल्या प्लॅनेटभोवती जर बनवू शकले नाही, तर त्यांचे अस्तित्वच ह्या प्लॅनेटवरनं नष्ट होऊन जातील. या उरलेल्या 15 मिलियन ज्या प्राण्यांच्या जाती आहेत, त्यात 3 या मनुष्याच्या जातीही आहेत. त्यांचे पृथक्करण हे त्यांच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डवरती केलं गेलं. त्यात ॲबॉर्जिनियल्स हे ऑस्ट्रेलियाचे एक ट्रायबल पॉप्युलेशन, दुसरं हे आफ्रिकेमधलं आणि तिसरं आपण जे निसर्गाशी रिलेटेड नाही आहोत लोक, त्यांना इंडस्ट्रीयल लोक असंही म्हणता येईल. या मानवाच्या चेतनेचं जे जाळं होतं त्याचा पहिल्यांदा शोध अमेरिकेने लावला आणि त्यात त्यांना समजले की जर या ग्रीडवरती, या जाळ्यावरती आपण आधिपत्य मिळवले तर पूर्ण पृथ्वीवरती आपण आधिपत्य मिळवू शकतो. रशियाने पण यावर खूप रिसर्च केला आणि त्यांना समजले की सर्व पृथ्वीवर पसरलेल्या काही जागा आहेत जेथे या ग्रीडच्या लाईन्स क्रॉस होतात किंवा एकत्र येतात. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त त्यांचे मिलिटरी कॅम्प्स जे आहेत ते या जागांवर बनवायचा प्रयत्न केला आणि हे सर्व त्यांनी साधारण 1960मध्ये शोधले. हे जे तिसरे ग्रीड होते इंडस्ट्रीयल लोकांचे, त्यांच्यासाठी एक सिंथेटिक ग्रीड जे 3 असेंडेड मास्टर्सने बनवले होते, चॅकोटे, फार्मालाइट रा आणि आरोरॅट यांनी तयार करायचा जो प्रयत्न केला होता, ज्यामध्ये त्यांनी काही सॅक्रेड साईट्स सर्व पृथ्वीवरती सिलेक्ट केल्या होत्या आणि त्याच्यात जिओमॅन्सीचा हा प्रयोग त्यांनी केला होता. प्रत्येक वेळेला ते नवीन जागा त्यात ॲड करत चालले होते आणि त्यामुळे त्या ऊर्जेचा आकार जो आहे तो 2 जेव्हा पिरॅमिड कनेक्ट व्हायचे तेव्हा एक सरळ रेष, 3 जेव्हा त्या ग्रीडमध्ये कनेक्ट व्हायचे तेव्हा एक त्रिकोण तयार व्हायचा. मग 4 पिरॅमिड जेव्हा एकत्र कनेक्ट केले जायचे ऊर्जेने तर तो एक स्क्वेअर व्हायचा आणि असं करत करत एक पॉईंट ते कनेक्ट करत गेले आणि ते त्यांना हव्या त्या आकाराच्या एनर्जीच्या ग्रीडपर्यंत ते पोहोचायला सुरुवात व्हायला लागली. हे एनर्जीचे ग्रीड जर तयार केले गेले नसते तर आपण आता आपल्या ज्या असेन्शनच्या प्रोसिजर मध्ये आहोत किंवा हायर लेवलच्या कॉन्शियसनेसमध्ये पोचू शकलो आहोत ते करू शकलो नसतो. तर आपण फक्त एक असेंडेड मास्टर म्हणून छोट्या स्तरावर पोचलो असतो. काही लोकच फक्त त्यांचा चेतनेचा स्तर उंचावू शकले असते किंवा काही ट्राईब्स जशा मायान्स आहेत त्यांच्यासारख्या लोकांनी अगदी 100पर्यंत किंवा 1000पर्यंतच लोक त्या चेतनेच्या स्तराला उंचावू शकत होते. पण आता असे होणार होते की पूर्ण पृथ्वीचाच चेतनेचा स्तर, त्यावरच्या प्रत्येक गोष्टीचा चेतनेचा स्तर हा उंचावणार होता. जसं आपण उंची ही सेंटीमीटरमध्ये मोजतो तसंच कॉन्शियसनेस, ह्युमन कॉन्शियसनेस किंवा चेतना हिला गोल्डन मीन ह्या युनिटमध्ये मोजलं जातं. आणि हे जे पहिल्या ग्रीडचे आणि दुसऱ्या ग्रीडचे जे ट्रायबल लोक होते ते नेचरशी कनेक्टेड होते आणि ते
ह्या कॉन्शियसनेसच्या रिझल्टमध्ये अगदीच जवळ होते. पण आपण जे इंडस्ट्रियल लोक होतो ते अगदीच त्याच्यापासनं लांब होतो आणि त्यामुळेच आपण निसर्गाशी बिलकुल एकरूप नव्हतो आणि आपणच आपल्या पृथ्वीचा नाश करायला सुरुवात केली होती. तर आपली हे इंडस्ट्रियल लोकांची जी चेतना होती तिला पोलॅरिटी कॉन्शियसनेस असं म्हटलं गेलं आहे. त्यात आपण प्रत्येक गोष्ट ही गुड किंवा बॅड म्हणजे चांगलं किंवा वाईट या दृष्टिकोनातून बघतो, जेणेकरून आपण प्रत्येक गोष्टीत जज करतो. म्हणजे हा असा का वागला, त्याचं तसं का झालं, हे जजमेंटल आपलं नेचर बनतं. याने आपल्यात इगो तयार होतो आणि त्यामुळे आपण लोकांना लवकर ॲक्सेप्ट करण्यास नाकारतो. आपण फक्त स्वतःचाच विचार करतो आणि याच कॉन्शियसनेसच्या, याच चेतनेच्या लेवलमध्ये आपण आहोत. खरं तर ह्या चेतनेचं इव्होल्युशन हे अगदी नॅचरली व्हायला हवं, पण ते अननॅचरली केलं जात होतं, ज्याला आपण सायन्समध्ये सिंथेटिक वे असेही म्हणू शकतो, ज्यात पिरॅमिड्स, टेम्पल्स हे जोडले जात होते. त्यामुळे आपल्या सर्वांना हा सेकंड चान्स दिला गेला आहे. जर आपण इजिप्तच्या इतिहासाबद्दल वाचले तर आपल्याला समजेल की पिरॅमिडचा वापर ते खूप जास्त प्रमाणात करत होते. ते पिरॅमिडचा वापर त्यांची चेतनेचा स्तर उंचावण्यासाठी करत होते. ॲज अ इन्स्ट्रुमेंट म्हणून पिरॅमिडचा वापर केला जात होता. त्या व्यतिरिक्त आपण जर त्यांचे इजिप्शियन लोकांचे फोटोज पाहिले तर ते फ्रिल्स, हुक्स आणि रॉड्स हे आपल्या शरीरावरती बाळगत होते. तर ते ह्या सर्व गोष्टींना आपल्या मेरुदंडाला कॉस्मिक एनर्जीशी अलाइन करण्यासाठी वापरत होते, जेणेकरून ते ह्युमन कॉन्शियसनेसचा किंवा मनुष्याच्या त्यांच्या स्वतःच्या चेतनेचा स्तर उंचावू शकत होते आणि युनिव्हर्सल ग्रिडशी किंवा पृथ्वीच्या ग्रिडशी ते स्वतःला मॅच करू शकत होते. भाग 7. द कोड बाय कार्ल पी मंक. आतापर्यंत आपण पाहिले की मायांनी कुठली भाकितं केली होती. ॲटलांटिस आणि इजिप्शियनचा मायांशी काय संबंध होता आणि एनर्जीच्या ग्रेडशी किंवा ऊर्जेच्या ग्रेडशी त्यांचा काय संबंध होता. मायान लोकांचा इतिहास आणि विलुप्त झालेले प्राणी ह्याबद्दल आपण जाणून घेतले. जिओमॅन्सी किंवा पृथ्वीचे भूविज्ञान व मानवाच्या चेतनेचा वाढलेला स्तर याबद्दलचा प्रयोग, या सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या. या सर्व गोष्टी म्हणजे कुठलाही इतिहास किंवा फॅन्टसी नाही, तर हे एक सायन्स आहे. हे 1980मध्ये एक सायंटिस्ट कार्ल पी मंक यांनी शोधून काढले आणि त्याचे त्याने सविस्तर वर्णन द कोड या पुस्तकात केलेले आहे. या पिरॅमिड्सचा जेव्हा त्याने अभ्यास केला तेव्हा त्याने शोधून काढले की या बिल्डिंग्सवरती त्यांच्या एंट्रीच्या दरवाजातच काही कोड्स लिहिलेले होते आणि या कोड्सचं त्याने जेव्हा डिकोडिंग केलं तेव्हा त्याला समजले की मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो नंबर येत आहे, जे नंबर त्याला मिळाले ते त्या जागेसाठीचे असलेले लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आहे, जे आपण फक्त स्पेसमध्ये जाऊन काढू शकतो. आतापर्यंत सायन्स एवढं डेव्हलप झालं होतं की या सर्वच 83,000 साईट्सचे जर कोड्स शोधायचे म्हटले तर सॅटेलाईट आणि GPS-चीच मदत घ्यावी लागत होती. एवढे या पूर्वीच्या काळात त्या लोकांनी कसे शोधून काढले असेल याबद्दलचा एक अचंबा सर्वजणांना होता. तर हे जे 3 ॲटलांटियन मास्टर्स होते त्यांनी स्पेसमध्ये जाऊन या साईट्सला पिनपॉईंट केले होते ॲटलांटियन युगामध्ये आणि त्यावेळी पृथ्वीचे पोल हे वेगळे होते, पण त्यांना ठाऊक होते की कलियुगामध्ये पृथ्वीचे पोल कुठे असतील आणि त्याचे इक्वेटोर कुठे असतील. आता जर आपण उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरून सरळ लाईन मारली तर ती इजिप्तच्या गिझा पिरॅमिडचा जो एपिक्स आहे त्याला बरोबर अर्ध्यात ती डिवाईड करते आणि हीच बिल्डिंग त्यांनी पहिली बांधली पृथ्वीवरती. दुसरी एक
गोष्ट सायंटिस्टला लक्षात आली की हे गिझाचे पिरॅमिड ज्या बिंदूवरती बांधले गेले आहे तो पृथ्वीच्या जमिनीचा मध्य आहे आणि 13,000 वर्षांपासनं ती जागा इंचभरही हललेली नव्हती. कार्ल्सने त्याचं सर्व काही काम हे US गव्हर्नमेंटला दिलेलं होतं, पण गव्हर्नमेंटला त्यावेळी समजलं नव्हतं की याचा उपयोग कसा करायचा. या सर्व जागा पूर्ण पृथ्वीवरती इतक्या प्रिसाइजली आणि ॲक्युरेटली मार्क करून ठेवल्या गेल्या होत्या की हे काही साध्या माणसाचं काम नाही, हे निष्कर्ष लावला गेला. हे एक युनिव्हर्सल माइंडचं काम आहे असं समजलं आणि हे तीनही मास्टर एक युनिव्हर्सल माइंडशी कनेक्टेड होते. त्यांनी पृथ्वीच्या आतमधला ऊर्जेचा प्रवाह बदलवला आणि मग बाहेरचा प्रवाह, ज्याला जिओमॅट्रिकल मॅग्नेटिक फील्ड असंही म्हणतात, जेणेकरून आपल्या चेतनेमध्ये वाढ झाली, आपल्या चेतनेच्या स्तरात बदल झाला आणि हे आपल्याला त्यांच्याकडून मिळालेले एक प्रेमाचं गिफ्ट होतं. ते फक्त मानवजातीलाच नव्हतं तर ह्या पृथ्वीलाही होतं. हे सर्व आपल्याला सांगत आहेत की ते आपल्याला विसरलेले नाहीत, ते आपले पूर्वज आहेत आणि ते अजूनही आपल्याशी कनेक्टेड आहेत, ते अजूनही आपल्यावरती प्रेम करत आहेत. भाग 8. अपीअरन्स ऑफ एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल्स. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल दृष्टिक्षेत्रात 68 वर्षांपूर्वी साधारण हे नॉलेज जेव्हा सायन्सच्या मार्फत आपल्यापर्यंत पोचले तेव्हा पिरॅमिड बांधायला सुरुवात केली गेली आणि ते काम खूपच गतीने व्हायला लागलं. जे ग्रीडमधल्या जागा राहिलेल्या होत्या त्या जागेंवरती पिरॅमिड्स बांधायला सुरुवात केली गेली आणि जसे जसे एक पिरॅमिड त्यामध्ये ॲड होत गेले तशी जी ग्रीडची जॉमेट्री आहे तिच्यात फरक पडत गेला. त्यामुळे काय झाले की 1946 मध्ये जेव्हा वर्ल्ड वॉर झाले होते त्यानंतर पूर्ण जगभर जेथे जेथे मिलिटरीचे बेसेस होते तेथे स्पेसशिप ॲपियर व्हायला सुरुवात झाली होती. हे एक दृश्यमान प्रतीक होते की एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल पण या कामामध्ये येण्यास सुरुवात झाली होती. आणि 1960s मध्ये क्रॉप सर्कल्स दिसणे सुरू व्हायला लागले होते. आईस सर्कल्स, क्रॉप सर्कल्स, जे कोणीही तिथे आपले पदचिन्ह न सोडता ते सर्कल्स बनले जात होते. काही जंगलांमध्ये मोठे मोठे झाडं खाली पडून त्याचे सर्कल्स बनवून दिले जात होते. तर हे एक लेवलचं वेगळं कम्युनिकेशन हे एक्स्ट्रा टेरेस्ट्रियलकडनं सुरू झालं होतं. काही क्रॉप सर्कल्स हे मॅनमेडही होते, पण काहींचा अगदीच प्रूफ होता की ते माणूस कधीही बनवू शकत नव्हता. आणि साधारण 1980 पासून मोठ्या प्रमाणात लोक ध्यानाला बसू लागले होते आणि ही गोष्ट जगभरात व्हायला सुरुवात झाली होती. आणि त्यांना ध्यानात सांगितले जाऊ लागले की काही ठराविक प्रकारचे क्रिस्टल्स किंवा स्टोन्स तुम्ही ठराविक जागेंवरती किंवा टेम्पल्समध्ये घेऊन जायचे आहे आणि त्यांना प्रोग्राम करायचे आहे आणि तेथे ठेवायचे आहेत. आणि 1-1.5 लाखाच्या वरती लोक ह्यामध्ये सहभागी होत होते. या सर्व ॲक्टिव्हिटीजमुळे असे होत होते की जी ऊर्जेची जॉमेट्री होती पृथ्वीवरची ती कुठेतरी करेक्ट केली जात होती आणि जो कोणी ध्यानात येत होता त्याच्या चेतनेचा स्तर तो उंचावत होता, तो कॉस्मॉसशी कनेक्ट होत होता आणि तो स्वतः ह्या ग्रीडमध्ये सामील होत चालला होता.